आपण 10 सिरीज सुरू केली आहे. तुम्हाला जर 10 शिकायचं असेल तर तुम्हाला V1, V2, V3 माहिती असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सिंपल पास्ट टेन्स सांगणार आहे. या अगोदर बघा मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स चे सर्व रूल शिकवले आहे. मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचा होकारार्थी, नकारार्थी, वर्बल क्वेश्चन, डब्ल्यू क्वेश्चन, डब्ल्यूएस क्वेश्चन, होकारार्थी, नकारार्थी हे सर्व भाग मी तुमचे घेणार आहे एका व्हिडिओमध्ये. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला ऍडव्हान्स शिकवणार आहे या सर्वांना एकत्र करून जेव्हा मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स या जेवढे टेन्स असेल जे वाक्य शिकवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला टेन्स माहित असणं आवश्यक आहे. तर बघा आता सिंपल पास्ट टेन्स का वापरायचं आहे. V2 पाहिजे. सब्जेक्ट कास्टचं मी तुम्हाला अगोदर सांगितलंय. ऑब्जेक्ट कास्ट ते माहिती आहे. आणि V2 म्हणजे काय बघा, हा V1 आहे ओके, आणि हा झाला तुमचा V2 झाला ओके. हा V1, हा V2, हा V1, हा V2. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये कधी लक्षात ठेवा, याचा जो शेवट आहे ना, शेवट कधीही लक्षात ठेवायचे की याचा शेवट ला, ली, ले, लो, ल्या, ल असं आला पाहिजे. शेवटी जर ला, ली, ले, ल असं आलं तर समजून घ्यायचं की तुम्हाला डायरेक्ट डोळे बंद करून V2 वापरायचे. तर तुमचे V2 पाठ नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर बघा कधी एक लक्षात ठेवायचं. त्याचे कारण तुम्हाला मी सांगेल. पहिले आपण काय करू, एक वाक्य बघू, छोटस वाक्य घेऊ, नंतर तुम्हाला थोडं थोडं मोठं वाक्य घेऊ. समजा आता बघा मी एक वाक्य घेतलं, मी खेळलो असं घेतलं. मी खेळलो ओके, एवढं वाक्य बघा, छोटस वाक्य. मी म्हणजे काय, आय ओके. लालेली आले बघा, ला दिसतं तुम्हाला, ला. तर मीला म्हणतात, आय म्हणतात, आणि खेळण्याला म्हणतात हा प्ले. प्लेचे व्हिडिओ काय, प्लेड म्हटलं आपण. आय घेतलं, आय प्लेड ओके. आणि समजा कधी कधी आपलं V2 पाठ नसतं. समजा प्लेटचं प्लेड म्हणतो ओके, लुकचं लुक्स म्हणतो, वाकचं वाक्स म्हणतो. पण कधी लक्षात ठेवा, V2 करताना तुम्हाला एडी जास्त प्रमाणात येतो. काय तो एडी प्रमाणात. समजा असे काही शब्द ज्यांना एडी लागतच नाही, जसं टीचे टॉट आहे, राईटचे रोट आहे, कमचे केम आहे, इटचे एट आहे, गोचो वेट आहे ना. मग त्यावेळेस आपलं V2 पाठ नसतं. तर कधी लक्षात ठेवा, स्पीकिंग मध्ये तुम्हाला काय करायचे, आय म्हणजे मी घेतलं, तुमचं V2 पाठ नसतं तर सांगतोय त्यावेळेस तुम्हाला काय यायचं, डीड घ्यायचं. आय डीड प्ले हे वापरायचं. पण लक्षात ठेवा, लिहिताना नाही वापरायचे. ही स्पीकिंगची गोष्ट करतो आहे मी ओके. पण केव्हा वापरायचं, ज्यावेळेस तुमचं V2 लक्षात येत नाही पण तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायचे, पण ते पास्ट टेन्स मध्ये पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये, तर तुम्ही आय डीड प्ले वापरायचे. कारण डीड वापरला तर V1 घ्यायचा असतो. पण रायटिंग मध्ये डीड फक्त नकारार्थी वाक्यात किंवा डब्ल्यूएस क्वेश्चन मध्येच वापरायचं. हे माइंड मध्ये फिट करून घ्यायचं. मी फक्त स्पीकिंगची गोष्ट करतोय ना तर रायटिंगची करतोय ओके. स्पीकिंग मध्ये सगळं धकतं, सगळं चालतं, फक्त तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. मी तुम्हाला रायटिंग आणि स्पीकिंग दोघी सांगतोय. तर कधी V2 लक्षात नाही राहिलं तर डीड वापरून टाका. आता दुसरं वाक्य घेऊ बघा. समजा मीच्या जागी मी घेतला, ती घेतलं मी, हा ती नाचली. बघा आलं, ली आले का नाही, ली बघा, ली कुठे बघा, अब हा ली आला का नाही. आता ती म्हणजे काय, शी घ्यायची ओके. शी घेतलं. आणि नाचण्याला बघा, नाचण्याला काय आता डान्स होता, त्याच्या काय डान्स म्हणजे एडी लागलाय. मी घेतला हा शी डान्स आहे, त्याला काय लावला, एडी लावला, शी डान्स. आणि तुम्हाला काय बोललोय, V2 लक्षात नसेल तर काय करायचं, आपण शी घ्यायचा, डीड लावायचा आणि V1 घेऊन टाकायचा, म्हणजे शी डीड डान्स स्पीकिंग मध्ये. लक्षात ठेवा. पुढचं वाक्य बघा, ती मुंबईला गेली. आता बघ हे वाक्याला काय साठी ली आले. आता ती म्हणजे काय, शी. जाण्याला काय म्हणतो, गो. गोचं V2 काय झालं, वेंट. मग आपण या ठिकाणी काय वापरणार आहे, वेंट वापरणार, शी वेंट. आणि मुंबईला जर तुम्ही कुठे जातात डायरेक्शन दाखवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं, टू वापरायचे. काय वापरायचं, टू. नंतर तुम्ही काय घेणार, टू मुंबई असं वापरायचं, टू मुंबई. शी वेंट टू मुंबई. आणि समजा तुम्हाला जर कधी V2 पाठ नाहीये त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचं, शी डीड गो असं म्हणायचं. शी डीड गो टू मुंबई. म्हणजे केव्हा म्हणायचं, जर तुमच्या डोक्यात लक्षात राहणार नाही. समजा आता हे वाक्य घेऊ आपण, माझ्या वडिलांनी इंग्रजी शिकवले. बघा काय शेवटी ले आलंय है ना. म्हणजे लालेले आलं. 100% तुम्हाला डोळे बंद करून हे घ्यायचे. आता माझ्या वडिलांनी असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, माय फादर म्हणायचे. माय फादर घेतलं ओके. शिकवले, शिकवलं का टीच, हा टीच. त्याच्या व्हिडिओ काय झालं, टॉट झालं. तर तुम्ही काय म्हणणार, माय फादर टॉट. काय शिकवलंय, इंग्लिश. मी ते काय यायचं, इंग्लिश घ्यायचं. तर कधी लक्षात ठेवा, हा जो आहे हा सब्जेक्ट आहे
हा V2 आहे आणि हा काय झाला ऑब्जेक्ट आहे. बघा सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. तर कधी लक्षात ठेवा पहिले V2 शोधायचा, V2च्या पहिले जे येईल त्याला आपण सब्जेक्ट समजायचं आणि V2 नंतर जे येईल त्याला आपण ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट समजायचं. हे माइंड मध्ये फिट करून घ्यायचं. आपण कॉम्प्लिमेंट बघत नाहीये, फक्त ऑब्जेक्ट काय त्याच्यामध्ये मी कॉम्प्लिमेंट वगैरे सर्व घेऊन टाकेल. तर तुम्हाला समजा टॉर्चचे V2 माहित नाहीये आणि तरी तुम्हाला सिंपल पास्ट मध्ये बोलायचे, तर मी तुम्हाला टेक्निक काय सांगितले की तुम्हाला डीड वापरायचे स्पीकिंग मध्ये. हे वाक्य कसे माय फादर डीड आणि V1 घेऊन टाकायचा. माय फादर डीड टीच. त्याचा अर्थ काय होता माहिती का की माझ्या वडिलांनी मला शिकवले. समोरचा व्यक्ती समजून जाईल की तुम्ही ते वाक्य कोणत्या टेन्स मध्ये बोललाय, कोणत्या हेतूने बोललाय, हे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला समजून जाईल. कारण तुमच्या भावना व्यक्त करणं महत्वाचं आहे. जसं आता बघा एक मलाला इश्यूज जे होती तिला काही V2 लक्षात नसेल तर ती जास्त करून डीड वापरायची. पण डीड वापरताना जर ते डीड वापरायची की समोरच्या व्यक्ती समजून जायची की ही सिंपल पास्ट टेन्सची गोष्टी करत आहे. तर तुम्हाला एवढं समजलं. मी अजून याच्या पुढचं वाक्य की म्हणजे तुम्हाला अजून लवकरात लवकर समजेल. पुढचं वाक्य बघा तुम्हाला म्हणायचं असेल की नेहाने ताज महल पाहिले. बघा का शेवटी काय ते लालेली ए बाय बघा. पहिले काय घेणार आपण एक नंबरला हे घ्यायचं नेहाने आणि 2 नंबरला हे घ्यायचं, नंतर ही क्रियापदांतर हे ऑब्जेक्ट घ्यायचंय. पहिला काय आलाय नेहा, इथं फक्त नेहा घ्यायचं. नेहाने असं काही वापरायची गरज नाहीये. आणि पाण्याला म्हणतात सी म्हणतात. हा सी त्याचे विटू काय झालं स्वा म्हणतात. नेहा स्वा घ्यायचं. नेहा स्वा घेतलं. काय पाहिलं तिने ताजमहल पाहिला. तर तुम्ही काय ना द ताज महल ताजमहल. आता हा जो ने आहे हा काय झाला सब्जेक्ट आहे, हा V2 आहे आणि त्याच्यानंतर जे येतं त्याला काय ऑब्जेक्ट आहे. आणि समजा तुम्हाला याचे V2 पार्ट नाहीये तर मी तुम्हाला मगाशी काय बोललोय की तुम्हाला डीड वापरायचे. काय बोललोय डीड. तर तुम्ही काय घेणार नेहा घेतला. ओके नंतर डीड घ्यायचं. जर तुम्ही डीड वापरला तर तुम्हाला V1 वापरावा लागेल. हा जो V1 आहे तो वापरावा लागेल. म्हणजे काय म्हणजे नेहा डीड सी द ताजमहल. ताजमहल. आता डीड सी वापरला तर समजून घ्यायची की तो व्यक्ती समोरची व्यक्ती समजून जाईल की तुम्हाला हे वाक्य सिंपल पास्ट मध्ये बोलायचं आहे. पण मी तुम्हाला अगोदरपासून सांगतो हे फक्त स्पीकिंग मध्ये बोलायचे, रायटिंग मध्ये लिहायचं नाही. रायटिंग मध्ये असंच लिहायचं. कारण कसं माहिती का डीड फक्त हा नकारात्मक वाक्यात किंवा होकारात्मक वाक्यात वापरतात. आता अजून एक वाक्य घेऊ बघा. आता बघा आम्ही सायन्स घेतले. बघा काय आले शेवटी घेतले आले ना. ले आले म्हणजे काय आले V2 घेतलंय. V2 वापरायचंय. आम्ही म्हणजे का V घ्यायचं नंतर घेतले घ्यायचे. घेण्याला म्हणतात टेक. काय म्हणता बघा आता घेण्याला काय म्हणतो आपण टेक म्हणतो. काय म्हणतो टेक. आणि त्याचे V2 काय झालं टुक. काय घेतलं टुक. तुम्ही त्या ठिकाणी काय V2 घ्यायचं. V2 घेतलं. ओके त्याच्यानंतर तुम्ही काय घेणार सायन्स. इथे घ्यायचं सायन्स. मग कसं आलं वाक्य V2 सायन्स. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं का. समजा तिने सायन्स घेतलं शी टुक सायन्स. त्याने सायन्स घेतलं ही टुक सायन्स. आणि समजा तुमचं V2 पार्ट नसेल तर मी तुम्हाला काय सांगितलं डीड वापरायचं. मग आम्ही सायन्स घेतलं वी डीड तर V1 वापरायचं टेक. वी डीड टेक सायन्स हे वापरायचं तुम्हाला. ओके म्हणजे लालेली आला म्हणजे सिंपल पास्ट टेन्सच वापरायचं तुम्हाला. अतिशय मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. कारण जर हे सोपे वाक्य आलं तर तुम्हाला मोठे मोठे वाक्य सुद्धा जमेल. मी अजून तुम्हाला याचे काय रूल सांगतो. वाक्यामध्ये कधी एस्टरडे आला ओके किंवा जसं लास्ट संडे लास्ट मंडे लास्ट मंथ लास्ट इयर असं आलं किंवा ॲगो आलं किंवा इन एक पर्टिक्युलर टाइम दाखवत असेल 2005 2006 है ना 2015 असं जर कधी आलं तर समजून घ्यायचे की तुम्हाला काय करायचंय सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 वापरायचे. हेच शब्द कधी आले तर. ओके जसं आता एक वाक्य घेतो आपण. काल नेहा मला भेटली. काल नेहा मला भेटली. बघा काल शेवटी ली आलाय बरोबर आहे. आता हा जो काल आहे काल म्हणजे काय एस्टरडे गेलेला काल. ओके तो तुम्ही 1 नंबरला घ्या किंवा 2 नंबरला घ्या. समजा आता मी 1 नंबरला घेतलं तर मी सुरुवातला काय घेणार आहे एस्टरडे घेतलं मी. एस्टरडे मग पामा द्यायचे. नंतर नेहा घ्यायचं. नंतर काय घेतलं भेटली घ्यायचं. नेहा घेतलं. ओके आता भेटण्याला आपण म्हणतो बघा मीट. काय म्हणतो आपण मीट म्हणतो. आणि त्याचं V2 काय झालं मेट. मग आपला काय सांगितलं तुम्हाला मेट वापरायचे V2 वापरायचे म्हणजे हा मेट. ओके आणि मला भेटली कोणाला म्हणजे मला मी. हा झाला तुमचा सब्जेक्ट आणि हा झाला तुमचा V2 आणि हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. आणि समजा हा जो एस्टरडे याला जर मी कधी शेवटी वापरू शकतोय. मग कसं नेहा मेट मी एस्टरडे असे वापरू शकतोय. समजा कसं असेल मी नेहाला भेटलो मी
मग जो हा मी ना इथं काय होऊन जाईल आय होऊन जाईल आणि नेहा इकडे येऊन जाईल. मग कसे मग आय मेट नेहा. ती नेहाला भेटली शी मेट नेहा. ओके. आम्ही नेहाला भेटलो वी मेट नेहा. आणि नेहा आम्हाला भेटली आम्हाला वी मेट अस वापरायचं US अस मी तुम्हाला मागे सांगितलंय. तर एवढं वाक्य होतं. मी तुम्हाला होमवर्क साठी काही 6 वाक्य दिले. ते 6 वाक्य म्हणजे V2च वाक्य असणार आहे. त्याच्या शेवट ला ली लेच असेल तर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स वापर करायचे. मी तुम्हाला त्याचे V1 V2 लिहून दिले त्यांच्या अर्थाचं V1 V2. तर वाक्य बघा मी विचार केला बघा शेवटी काय आलाय ला आलाय. बरोबर. आता विचार करण्याला काय म्हणतात थिंक. मग आपलं काय घ्यायचे तुम्हाला V2 घ्यायचे म्हणजे काही थॉट येईल. ओके. मी एक वाक्य करून दाखवतो तुम्हाला. मी म्हणजे आय त्याच्या V2 घेतला मी थॉट घेतला. ओके. आय थॉट आणि पुढे काहीच नाहीये. आणि जर समजा तुमचं V2 पार्ट नसेल तर तुम्हाला मी काय बोलाय डीड वापरायचं. मग कसं मग आय डीड. मग डीड वापरलं तर आपलं V1 घ्यायचंय. आय डीड थिंक घ्यायचंय. आता दुसरं वाक्य बघा त्याने आंबा खाल्ला. आता खाण्याला काय म्हणता इट आणि त्याचं V2 काय झालं एट. आता त्याने म्हणजे ही आणि आंबा खाल्ला अ मँगो आणि आंबे असेल तर मँगोज म्हणायचे. ओके. तिची पुस्तक विसरली. आता विसरलं काय आता फॉरगेट त्याचे V2 काय झालं फॉरगॉट म्हणायचे. ओके. आणि तिचे पुस्तक म्हणजे हर बुक म्हणायचे. हर बुक म्हणायचे. मग आता तुम्ही कसं करणार आहे ते सांगायचं मला. पुढचं आम्ही झाडे लावले. झाडे लावणार आम्ही म्हणजे वी. लावणार म्हणतात प्लांट. प्लांटचं V2 काय बघा प्लांटेड. काय म्हणता प्लांटेड. आणि झाडांना काय म्हणतात ट्रीज. प्लांटेड ट्रीज. मग बघा तिने पत्र लिहिले. बघा काय शेवटी ला लिहिली आलाय म्हणजे V2 घ्यायचे. लिहिण्याला काय म्हणता राईट. त्याचे V2 काय झालं रोट. तर तुम्हाला काय घ्यायचं इथं V2 घ्यायचे. आणि शेवटचं वाक्य बघा भारताने पाकिस्तानला हरवले. पहिले काय इंडिया नंतर हरवलं काय आता बीट. बीटचे V2 काय बीटच आहे. ओके. बीट आणि पाकिस्तानला पाकिस्तान. कसं करणार ते वाक्य ते करून घ्यायचं. तुम्ही हे वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी त्याचा रिप्लाय नक्की देईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. आणि फक्त सबस्क्राईब करू नका तर जे बेल आयकॉन असेल त्यालाही दाबा. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.